जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 1997 पासून दरवर्षी जागतिक महिला दिन आपण साजरा करत असतो आणि तुम्हा सर्वांमुळेच, तुमच्या प्रेमामुळेच आपली संघटना फक्त भारतातच नाही तर मॉरिशस, दुबई, बँकॉक इथेही आहे. आपण त्रैमासिक तर काढतोच, ज्याच्यामध्ये सक्सेस स्टोरीज असतात, फायनान्स, मार्केटिंग, नेटवर्किंग आणि गव्हर्नमेंट स्कीम्स याबद्दलची माहिती असते. त्याचप्रमाणे दरवर्षी आपण याच दिवशी आपण वेगवेगळ्या उद्योगिनींना अवॉर्ड्स देतो. त्यांना पारितोषिकं दिल्यामुळे त्यांचा पण एक कॉन्फिडन्स तर असतोच, परंतु त्या वेगवेगळ्या तऱ्हेने कामं करतात, खूप छान तऱ्हेने कामं करतात. आणि तुम्ही सर्वजण वाचक वर्ग आहात, म्हणूनच आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान ही संघटना काम करू शकते. यावर्षी सांगायला आनंद वाटतोय की रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी तर्फे आपण 10 वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम्स घेतले होते, जिथे स्किलशी रिलेटेड प्रोग्राम्स होते आणि त्यालाही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. असे वेगवेगळे प्रोग्राम्स करून महिलांना आणि उद्योजकांना आपण मार्गदर्शन करत असतो. आपण या पुन्हा सांगते की जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. Be the change you wish to see in the world, said Gandhiji. The Mahatma's beloved, our founding father Sri Jamnalal Bajaj, practiced Bapu's philosophy in the spirit of Kathni, Karni, Eksi. As we speak, so we do. Trained in each of us, guiding us, driving us, leading us to do. To make every ride a joy, not just in India, but in 90 nations around the world. To help Indians achieve their dreams through financial confidence. To empower communities to thrive. To live and celebrate those who live the Gandhian principles. To enable India's industrialization. Today, India is on the cusp of becoming a superpower. Held back from its chosen destiny only by a skill crisis. We believe it is only this that stops our nation from achieving its due destiny. We at Bajaj have made this our Kathni, Karni, Eksi. Beyond this skill gap. Beyond expectations, beyond limitations, beyond imagination, beyond horizons, beyond dreams. Bajaj beyond Kathni, Karni, Eksi. हर्बल उत्पादनातून आयुर्वेदाची गोडी. मुळात शरयू हर्बल ही औरंगाबादला असणारी कंपनी डॉक्टर शरयू काचोळे यांच्या आईचीच आहे. लहानपणापासून त्यांनी या कंपनीत जाऊन लक्ष देऊन तिथे छोटी मोठी कामं केली. तिथली एकूणच कामाची पद्धत, काम करणारी माणसं यांच्याशी संवाद साधणं असं केलेलं आहेच. मग यातून आयुर्वेदाची आवड निर्माण झाली. म्हणूनच MBBS ला ऍडमिशन मिळत असूनही शरयूताईंनी BAMS ला ऍडमिशन घेतली. तिथे केसांच्या तक्रारी, त्वचेच्या तक्रारी यावर पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलं. शरयूताईंनी परदेशातही जाऊन प्रशिक्षण घेतलं. पण भारतात आल्यावर त्यांना आयुर्वेदावर भक्तीच जडली असं म्हणायला हरकत नाही. विवाहानंतर शरयूताई कोल्हापूरला स्थलांतरित झाल्या. त्यांनी तिथे स्थिर स्थावर झाल्यानंतर तिथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याबरोबरच शरयू हर्बलची विक्री सुरू केली. त्यांनी मार्केटिंगमध्ये काही बदलही केले. शिवाय शरयू हर्बलचे ऑनलाईन मार्केटिंगही सुरू केलं. त्यांनी कोल्हापूरला पंचकर्माचं क्लिनिकही सुरू केलं. यामुळे ज्यांनी हर्बल ट्रीटमेंट सुरू केली त्यांना ट्रीटमेंटची औषधं मिळण्याची सोय झाली. डॉक्टर शरयूंनी पॅकिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग केलं, त्याचं यश हे नक्कीच आहे. त्यांनी शरयू हर्बलची वेबसाईटही तयार केली. अशा प्रकारे डॉक्टर शरयू हर्बलची मार्केटिंगची जबाबदारी डॉक्टर शरयू काचोळे यांनी घेतली, हे महत्वाचं आहे. डॉक्टर शरयू काचोळे यांचा संपर्क क्रमांक आहे 70 20 91 75 92. लेखन सौ शैला गोखले. खेळातून करिअर संधी. साधारणपणे मुलांना शाळेत एखाद्या खेळाची गोडी लागते, त्यामध्ये ते प्रावीण्यही मिळवू लागतात. पण SSCला गेल्यानंतर पालक त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर बंधनं घालतात. फक्त अभ्यास करायचा आणि मार्क्स जास्त मिळवायचे, हे एकच ध्येय त्यांच्यासमोर ठेवलं जातं. मुलांच्या इच्छेला किंवा त्यांच्यात असणाऱ्या टॅलेंटला महत्त्व दिलं जात नाही.
पण वैशाली भिडे आणि ॲडव्होकेट रुपाली ठाकूर या दोघींनी मिळून मॅक्स ज्ञान ही कंपनी काढलीय. तिचा उद्देशच असा आहे की मुलं शालेय वर्गात असतानाच त्यांचा खेळातील कल आणि त्यांची त्या खेळातील प्रगती पाहून मुलांना आणि पालकांना समुपदेशन करायचं. मुलांची मानसिकता त्या खेळात अधिक प्रगती करण्यासाठी तयार करायची आणि खेळांमध्ये सुद्धा करिअरच्या संधी असतात हे त्यांच्या पालकांना पटवून द्यायचं. या दोघींपैकी वैशाली भिडे ज्या आहेत त्या उत्तम गायिका सुद्धा आहेत. त्यांनी युरोपमध्ये जाणाऱ्या फोक सॉंग्स गाणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. यासाठी निरनिराळे 7 देश आले होते. त्यावेळी वैशाली ताईंनी भारताच्या विविध भागातील भाषातील लोकगीत गायन केलं होतं. त्यांना पूर्वीपासूनच खेळ, अभ्यास, संगीत या 3ही क्षेत्रात आवड आहे. अगदी पदवीधर होईपर्यंत त्यांनी या 3ही क्षेत्रात काम केलं आहे. MBA झाल्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. 19 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी VRS घेतली आणि 2014 मध्ये स्वतःची कंपनी सुरू केली. तिचं उद्दिष्ट खेळाडूंच्या माइंडसेटवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावणं हा आहे. त्यांच्या कंपनीचं नाव आहे मॅक्स ज्ञान. त्या मुळात खेळाडू आहेत. त्यांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव अनेकांपर्यंत जाईल अशी कामगिरी केली. त्यांनी अंडर-19 मुलींच्या क्रिकेट टीममध्ये आपला खेळ उत्तम ठेवला. त्यानंतर त्या मुलींच्या क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक म्हणूनही काम पाहत होत्या. या सगळ्या अनुभवात त्यांना सतत जाणवत होतं की खेळामध्ये आपलं सर्वस्व लावणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनात मुलांच्या भविष्याची काळजी लागून राहते. कारण खेळामध्येही करिअरच्या संधी असतात हे बऱ्याच पालकांना आणि मुलांना माहीत नसतं. हा अवेअरनेस निर्माण करण्याचं काम वैशाली ताई करत असतात. याबरोबरच परदेशी शिकायला जाणाऱ्या मुलांची मानसिक तयारी करून घ्यायचं कामही त्या करत असतात. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वर्कशॉप, सेमिनार घेतले आहेत. वैशालीताईंनी व्हॉइस मॉड्युलेशन आणि संगीत या विषयामध्येही अनेक कॉलेजमधून काम केलेलं आहे. त्यांना त्यांच्या या कामात ॲडव्होकेट रुपाली ठाकूर यांची उत्तम साथ आहे. त्यांनाही लहानपणापासून खेळाची आणि विशेषतः क्रिकेटची आवड आहे आणि त्याही शिक्षण आणि खेळ या दोन्हीमध्ये अव्वल ठरलेल्या आहेत. वैशालीताईंनी अधिक वेळ गाणी गाऊन आपलं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय. त्या दोघींनी स्पोर्ट्स नर्सरी सुद्धा सुरू केली. त्यांना असं वाटलं की मुलांमध्ये 3 वर्ष ते 8 वर्ष या वयोगटात अधिकाधिक खेळ आणि इतर गोष्टी यासाठी प्रगती करण्याचे गुण असतात. या वयात त्यांचा कल कोणत्या खेळाकडे आहे हे जर समजून घेतलं आणि त्यानुसार प्रशिक्षण दिलं गेलं तर त्यांची प्रगती अधिक सकारात्मक होते आणि त्यांच्या खेळाडू वृत्तीला योग्य वळण लावणं शक्य होतं. हे लक्षात घेऊनच स्पोर्ट्स नर्सरीमध्ये मुलांसोबत काम केलं जातं. मॅक्स ज्ञान या कंपनीचं मुलांचे खेळ आणि करिअर यासाठी दिले जाणारे योगदान खरंच खूप आवश्यक आणि महत्त्वाचं आहे, यात शंकाच नाही. वैशाली भिडे यांचा संपर्क क्रमांक आहे 98 20 38 21 17 आणि 98 20 11 92 54. लेखन सौ शैला गोखले. सारस्वत होम प्लस ₹3 कोटींपर्यंत लोन, सुयोग्य व्याजदर, महिला कर्जदारांसाठी विशेष सवलत, लोन टेकओव्हर आणि लोन इन्शुरन्स सुविधा उपलब्ध, त्वरित कर्ज मंजुरी. अधिक माहितीसाठी 9595635635 या नंबरवर मिस्ड कॉल द्या किंवा आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा. इंजिनिअरिंग व्यवसाय आवडीचा. गेल्या काही वर्षांपासून अनेक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवलाय. यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. आज ज्यांना भेटणार आहोत त्या आहेत प्रीती रासकर. स्वतःची इंजिनिअरिंग कंपनी काढून 10 ते 12 इंजिनियर्सना स्वतः बरोबर घेऊन त्या अनेक प्रकल्प राबवतात. त्या इन्स्ट्रुमेंटल इंजिनियर आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीही केली. त्यानंतर त्यांनी फ्रीलान्सिंग सुरू केलं आणि त्यांनी त्यांच्या आधीच्या एम्प्लॉईंना विचारलं की मी स्वतंत्रपणे उद्योग सुरू केला तर मला काम मिळेल का? मिळणारी उत्तरं संमिश्र होती.
पण एक महिला उद्योजक ज्यांच्या सोबत त्यांनी काम केलं होतं त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन दिलं आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर नक्की काम मिळत राहील. काही मधला काळ हा काम शोधण्यासाठी द्यावा लागतो हेही आवर्जून सांगितलं. त्याबरोबरच त्यांनी आपलं स्त्रियांच्या आवडीच्या क्षेत्रातलं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं. ते म्हणजे आपलं मूल वाढवताना आईला पहिली 3 वर्ष मुलाला द्यावीच लागतात ना. मग तसंच व्यवसायाचंही आहे. पहिली 3 वर्ष आपल्याला स्थिर स्थावर व्हायला द्यावी लागतात. हे प्रीतीताईंनी पक्क लक्षात ठेवलं आणि 2 इंजिनियर सोबत घेऊन काम सुरू केलं. मेहनतीच्या जोरावर त्यांना 7 ते 8 महिन्यातच व्यवसाय करू शकतो हा पक्का कॉन्फिडन्स आला आणि स्वतंत्रपणे व्यवसायाची सुरुवात झाली. कंपनीचं नाव आहे रायका इंजिनिअरिंग सोल्युशन्स. त्यांचा व्यवसाय प्रोसेस प्लांट ऑटोमेशनशी संबंधित आहे. त्यांनी पूर्वी परदेशातही काम केलं असल्यानं अपयश येईल असं त्यांना कधीच वाटलं नाही आणि मुळातच भरपूर मेहनत करायची त्याची आवड असल्याने लवकरच व्यवसाय उत्तम जमू लागला. व्यवसायाची सुरुवात झाल्यापासून 2 वर्षातच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पारितोषिकही मिळालं. या पुरस्काराने आत्मविश्वास तर दिलाच, पण कामाला नवा उत्साहही मिळाला. चेंबरमध्ये अनेक व्यावसायिकांचं नेटवर्क मिळालं आणि असं लक्षात आलं की आपले 99% क्लायंट रिपीट ऑर्डर देतात. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपलं काम उत्तम आहे, लोकांना ते पसंत पडतंय आणि उपयुक्तही वाटतंय. प्रीतीताईंच्या कामाची UAE आणि ओमान इथेही मागणी आहे. त्यांच्या व्यवसायाचा पसारा अधिकाधिक वाढतोय. त्यांची टीम आता 20 जणांची आहे. ती कायम राहून वाढतच जाईल याबद्दल खात्री वाटते. आपल्या कामातूनच आपण बोलतो आणि ते कामच आपल्याला अनेकांपर्यंत घेऊन जातं. हे सूत्र प्रीतीताईंच्या बाबतीत खरंच आहे. प्रीतीताईंचं प्राथमिक शिक्षण गावात झालंय, त्यामुळे त्यांना गावातील हुशार होतकरू मुलांसाठी काहीतरी करत राहावं असं वाटतं. म्हणूनच अगदी CSR म्हणून नाही, पण आपल्या मिळकतीचा काही हिस्सा समाजासाठी देण्याचा सराव त्यांनी ठेवला आहे. त्यांचा शिक्षणावर अधिक कटाक्ष आहे. प्रीतीताई व्यवसाय आणि समाज प्रबोधन या दोन्ही बाजूंकडे उत्तम लक्ष देतात. वयात येणाऱ्या मुलांसाठी उत्तम तज्ज्ञांचं मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळाही आयोजित करतात. त्यांना वयस्कर व्यक्तींबद्दलही खूप ममत्व वाटतं. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचं त्यांनी ठरवलंय. खरंच अशा डोळसपणे लक्ष देणाऱ्याला यश मिळतंच हे खरंच आहे. प्रीती रासकर यांचा संपर्क क्रमांक आहे 97 30 12 09 05. लेखन सौ शैला गोखले. आदिवासी विकासाची वैश्विक यशोगाथा. शबरी नॅचरल्सचा क्रांतिकारी प्रवास. भारताच्या समृद्ध संस्कृतीचा कणा असलेल्या आदिवासी बांधवांचं जीवन निसर्गाशी घट्ट विणलेलं आहे. जंगलातून मिळणारा निसर्गदत्त ठेवा आणि त्यातून निर्माण होणारी कला आदिवासींचा खरा वारसा आहे. मात्र योग्य बाजारपेठ आणि ब्रँडिंगच्या अभावामुळे हा वारसा वर्षानुवर्षे पाड्यांपुरताच मर्यादित राहिला. हाच मर्यादित परीघ ओलांडून आदिवासी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवून देण्याचं स्वप्न शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी पाहिलं. आज त्यांच्या दूरदृष्टीमुळे शबरी नॅचरल्स हा केवळ एक सरकारी ब्रँड न राहता आदिवासी सक्षमीकरणाचं एक जागतिक मॉडेल बनलंय. शबरी नॅचरल्समध्ये राज्यातील आदिवासी बांधवांनी बनवलेल्या प्रीमियम उत्पादनांचा समावेश आहे. यामध्ये राज्यभरात विकसित करण्यात आलेली वनधन विकास केंद्र आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार होण्यापूर्वी ही वनधन विकास केंद्र आणि शेतकरी उत्पादक कंपन्या जंगलातील वस्तू अगदी मातीबोल भावामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना विकत होते. हे चित्र बदलण्यासाठी या ब्रँडच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले आणि आता गेल्या 1.5 वर्षात हा ब्रँड 7 समुद्रापार पोहोचलाय. राज्यातील विविध जिल्ह्यात वनधन विकास केंद्राचं जाळं विणलं गेलंय. ही केंद्र आता केवळ संकलन केंद्र राहिली नसून ती उत्पादक केंद्र बनली आहेत. वनधन केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ, केवळ मध विकण्याऐवजी त्याचं शास्त्रशुद्ध शुद्धीकरण आणि आकर्षक पॅकेजिंग करून ते विकलं जात आहे. यामुळे उत्पादनांची किंमत
आणि आदिवासी बांधवांचं जीवनमान उंचावताना दिसतंय. त्याच प्रकारे शेतकरी उत्पादक संस्थांनी देखील या प्रकारे आपलं काम सुरू करत बदल घडवलाय. शेतकरी उत्पादक संस्थांमुळे आदिवासी शेतकरी आता स्वतःच मालक बनले आहेत. शबरी नॅचरल्स थेट या संस्थांकडून माल खरेदी करते, ज्यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघाले. यामुळे जो नफा पूर्वी व्यापारी कमवायचे तो आता थेट आदिवासी बांधवांच्या बँक खात्यात जमा होतोय. आदिवासी संस्कृतीत मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष मानलं जातं. या मोहाच्या फुलांपासून मद्य बनविण्यापलीकडे जाऊन त्याचं प्रचंड व्यावसायिक मूल्य शबरी नॅचरल्समुळे समाजासमोर आलंय. आज महामंडळाकडे मोहापासून बनवलेली 21 दर्जेदार उत्पन्न आहेत. यामध्ये मोहाचं तेल, सिरप, मोहाची द हेरिटेज वाईन, मोगी भोग, महुआ मनुका तसंच सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोहाचं मॉइश्चरायझर आणि मोहाचा साबण यांचा समावेश आहे. ही उत्पादनं केवळ चविष्ट नाहीत, तर ती आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहेत. या उत्पादनांचं पॅकेजिंग इतकं आकर्षक आहे की कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या तोडीस तोड दिसतात. उत्पादनांमागील पौराणिक आणि पारंपरिक दंतकथा पॅकेजिंगच्या माध्यमातून सांगण्याचं काम सुरू आहे. नुकताच या ब्रँडने इंडिया डिझाईन मार्कचा पुरस्कार देखील मिळवलाय. उत्पादन उत्तम आहे, पण ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शबरी नॅचरल्स या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर ग्राहकांनी जगातून कुठूनही उत्पादनाची मागणी करायची, त्यांचे ठरवलेले मूल्य ऑनलाईन स्वरूपात भरायचे. त्यावर शबरी नॅचरल्सकडून ते उत्पादन घरपोच मिळत आहे. घरपोच उत्पादन मिळण्यासाठी इंडिया पोस्ट सोबत करार करण्यात आलाय. आज देशातील कोणत्याही कोपऱ्यातून किंवा परदेशातून कोणीही उत्पादन मागवलं तर पोस्टाद्वारे ती सुरक्षितपणे घरपोच केली जातात. ब्रँडिंग म्हणजे केवळ उत्पादन विकणे नव्हे, तर त्यामागील संस्कृती विकणे आहे. ही गोष्ट ओळखून व्यवस्थापकीय संचालक श्रीमती लीना बनसोडे यांनी आदिवासी संस्कृतीचा दस्तऐवज जगासमोर आणला. आदिवासींचे सण, परंपरा आणि निसर्गाशी असलेलं नातं तसंच शबरी नॅचरल्समध्ये असलेल्या उत्पादनांनी कशा प्रकारे आदिवासी बांधवांचं जीवनमान सुधारलं हे दर्शवणारं हे पुस्तक म्हणजे रूट्स अँड रेव्हरी. हे कॉफी टेबल बुक ही एक कलाकृती आहे. ते पाहून जगाला आदिवासी संस्कृतीच्या खोलीची जाणीव होते. तसंच दैनंदिन जीवनात आदिवासी कलेचा समावेश व्हावा म्हणून महामंडळाने ब्रँडेड प्लॅनर्स आणि कॅलेंडर्स बाजारात आणलेत. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये या वस्तूंनी आदिवासी संस्कृतीची ओळख निर्माण केली. गेल्या महिन्यात राज्यपाल आचार्य देवव्रत तसंच गेल्या वर्षी तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना शबरी नॅचरल्सची बास्केट भेट देण्यात आली. सर्वांनी या प्रीमियम उत्पादनांचं कौतुक केलं. ही राजमान्यता आदिवासी बांधवांच्या कष्टाला मिळालेली एक प्रकारे पावतीच आहे. लीना बनसोड यांच्या रूपाने शबरी महामंडळाला एक व्हिजनरी नेतृत्व मिळालंय, ज्यांनी आदिवासींच्या पारंपरिक कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि बाजारपेठेची जोड दिली. श्रीमती बनसोड यांनी महामंडळाची धुरा हाती घेतल्यापासून कामाच्या पद्धतीत मोठे बदल केले. त्यांनी केवळ योजनांची अंमलबजावणी करण्याऐवजी ब्रँड बिल्डिंगवर भर दिला. त्यांच्या मते आदिवासी उत्पादनं ही नैसर्गिक आहेतच, पण ती प्रीमियम दर्जाची देखील आहेत. या गुणवत्तेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी प्रशासकीय शिस्त आणि आधुनिक मार्केटिंग तंत्राची सांगड घातली. त्यांच्या नेतृत्वाखाली महामंडळ आता कॉर्पोरेट पद्धतीनं विचार करू लागलंय, ज्याचा थेट फायदा तळागाळातील आदिवासी बांधवांना होतोय. शबरी नॅचरल्स आज केवळ ब्रँड राहिला नसून तो महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या आत्मसन्मानाचा आणि समृद्धीचा नवा चेहरा बनलाय. पाड्याकडून जगाकडे हा जो प्रवास सुरू झालाय तो भविष्यात आदिवासी संस्कृतीला जागतिक स्तरावर अढळ स्थान मिळवून देईल, यात शंका नाही. सोन्यासारख्या गुंतल्या आठवणी गतयात, दागिना नाही हा माळले सर्वस्व मी यात. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. शृंगाराची परिभाषा. लहानपणी मासेमारीचंच शिक्षण. पूर्वीपासून प्रत्येक गावात वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आणि त्यांची वस्ती ठरलेली असे.
यामुळे गावातील लोकांच्या सगळ्या गरजा गावातच भागत असे. अशा व्यवस्थेत समुद्र किंवा मोठ्या नदीजवळच्या ठिकाणी मासेमारी करणारे काही लोक असतात. मुंबईमध्ये कोळीवाडे निरनिराळ्या ठिकाणी आहेत. असंच मुंबईच्या जवळच असणारं वाशी गाव, तिथे कोळी राहतात आणि त्यांचा मासेमारी आणि मासे विक्री करण्याचा व्यवसाय असतो. अशाच वाशी गावात राहणाऱ्या गुणाबाई यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की त्यांना त्यांच्या वडिलांनी त्या 8 वर्षाच्या असतानाच स्वतःबरोबर होडीतून समुद्रात नेलं आणि मासेमारीचं प्रात्यक्षिक सहित प्रशिक्षण दिलं. या गुणाबाईंचं सासर आणि माहेर वाशी गावातच असल्यानं त्यांचा हा मासेमारी आणि विक्री हा व्यवसाय कायम राहिला. त्या काळात छोटी छोटी गावं ही बेटांसारखी होती. त्यामुळे वाशीगाव, घणसोली अशी बेटं होती ज्यावर स्वतंत्रपणे व्यवसाय चाले. गुणाबाईंचं लक्ष सदैव आपला व्यवसाय वाढवण्याकडे होतं. म्हणूनच त्यांनी एका चेन्नईच्या निर्यातदाराला चिंबोऱ्या पॅक करून निर्यातीसाठी द्यायची सुरुवात केली. मग यासाठी एक प्लांट सुरू केला. यामध्ये आलेले खेकडे एका बाजूने आत येताच त्यांना स्वच्छ धुतलं जातं. धुण्यासाठी समुद्राचं पाणी वापरावं लागतं हे मुद्दाम सांगितलं. गोड पाण्याने धुतल्यास खेकडे मरतात. त्यानंतर पॅक केले जातात. अरुणाताई म्हणजेच गुणाबाईंच्या मुलाची पत्नी, त्याही आता सासूबाईंचा व्यवसाय पुढे नेत आहेत. निर्यात मालाचा दर्जा राखण्यासाठी क्वालिटी कंट्रोल टेक्नॉलॉजीस लागतो. हे टेक्नॉलॉजीचं शिक्षण अरुणाताईंनी घेतलंय आणि त्यांच्या घरच्या व्यवसाय मालाची गुणवत्ता राखण्याचं काम अरुणाताई करतात. निर्यात करायच्या माशांची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी यांच्याकडे काम करणाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं. निर्यात करायचे खेकडे आणि शिंपले जिवंतच असावे लागतात. आता गुणाबाई सोबतच सुभाष सुतार म्हणजे गुणाबाईचा मुलगा आणि सून अरुणा हे दोघंही व्यवसायाची पूर्ण काळजी घेतात. आता ते स्वतः मासेमारी करत नाहीत, तर कोकणातून आणि इतर ठिकाणून मासे त्यांच्याकडे येतात. पुढचं काम करून निर्यातीसाठी पॅकिंग केलं जातं. या व्यवसायात कायमच कष्ट आहेत. आज त्यांच्याकडे 20 माणसं कायम काम करतात. त्यांचा हा व्यवसाय उत्तरोत्तर वाढणारच आहे हे नक्की. गुणाबाई सुतार यांचा संपर्क क्रमांक आहे 93 23 30 67 69. लेखन सौ शैला गोखले. भारतोत्सव, द सोल ऑफ इंडिया. शौर्य, संस्कृती आणि संवेदनशीलतेचा उत्सव. स्वातंत्र्य मागून मिळत नाही, ते हिसकावून घ्यावं लागतं. या तेजस्वी विचारांचं मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला. तो भारतोत्सव, द सोल ऑफ इंडिया या भव्य भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. 23 जानेवारी हा दिवस आपल्या राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात साजरा केला जातो. भारत सरकारने 2021 साली नेताजींच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला. पराक्रम दिवस हा केवळ स्मरणच नव्हे, तर देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांना उजाळा देणारा दिवस आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे जनक होते. थजनकट हा शब्द इथे अत्यंत अर्थपूर्ण ठरतो, कारण आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमुळे भारतीय समाजात राष्ट्रवादाची ज्योत अखेर प्रखर झाली. जात, धर्म, वर्ण, पंथ आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्वप्रथम भारतीय आहोत ही भावना जनमानसात रुजवण्याचं महान कार्य नेताजींनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी झटण्याची प्रेरणा लाखो भारतीयांना मिळाली. नेताजींनी स्थापन केलेले राणी झाशी रेजिमेंट हे भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारक पाऊल होतं. या रेजिमेंटमधून त्यांनी समाजाला हे स्पष्टपणे सांगितलं की भारत मातेच्या रक्षणासाठी स्त्री ही तितकीच सक्षम आणि जबाबदार आहे. आज आपण अभिमानाने म्हणतो की भारतीय सैन्य जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. यामागे नेताजींच्या विचारांचा आणि आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेचा मोठा वाटा आहे. हे प्रेरणादायी विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत या उद्देशाने भारतोत्सव, द सोल ऑफ इंडिया या भव्य सांस्कृतिक सोहळ्यातून पराक्रम दिवस साजरा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. गेल्या 2 वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे साकारत आहेत प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन या 2 संस्था.
प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे विश्वस्त ॲडव्होकेट रुपाली ठाकूर, सौ वैशाली भिडे बर्वे, श्री महादेव गोविंद रानडे आणि नृत्यनाट्य प्रोडक्शनच्या संचालिका कुमारी वैष्णवी बर्वे या उपक्रमामागील प्रमुख प्रेरक शक्ती आहेत. प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन ही संस्था खेळ, सांस्कृतिक कला आणि शिक्षण या क्षेत्राच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत. 3 ते 30 या वयोगटातील मुलांमध्ये त्यांच्या आवडीची आणि क्षमतेची ओळख करून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. खेळ, व्यायाम, आहार, कला आणि शिक्षण यांचं महत्त्व समजावून देत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. लहानपणापासून खेळाची सवय लागल्यास नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आणि अपयशाला सामोरं जाण्याची ताकद मुलांमध्ये विकसित होते, या विश्वासावर ही संस्था कार्यरत आहे. नृत्यनाट्य प्रोडक्शन्स ही मीडिया आणि फिल्म्स प्रोडक्शन, मनोरंजन, संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्स या क्षेत्रात कार्यरत असलेली युवा संस्था आहे. भारताची समृद्ध संस्कृती, लोककला आणि परंपरा विविध कलाकारांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणं हे नृत्यनाट्य प्रोडक्शनचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणूस संवेदनशीलता हरवत चाललाय. अशा काळात कलेचं महत्त्व अधिक वाढतं, कारण कला माणसाला संवेदनशील बनवते आणि माणुसकीकडे नेते. भारतोत्सव द सोल ऑफ इंडिया हा याच प्रामाणिक प्रयत्नाचा एक भाग आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या वीर जवानांना सन्मानित करण्याचा उदात्त हेतू या दोन्ही संस्थांचा आहे. प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाचा, प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष. या राष्ट्रभक्तीने भरलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे 21 पॅरा SF हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेलं. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ऑक्सिजन लेडी सौ सुमेधाताई चिथडे यांच्या कार्यकथनाने उपस्थितांचे डोळे पाणावले. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पामागची त्यांची निस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचं तेजस्वी अध्याय ठरला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनतर्फे SIRF या सुमेधाताईंच्या संस्थेला रुपये 25,111ची अल्पशा देणगी देण्यात आली. तसंच संस्थेतर्फे सगळ्यांना सीमेवरील दुर्गम अशा ठिकाणी लढणाऱ्या आपल्या जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट्स उभारणीसाठी SIRFला जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी श्री ओंकार मुळे, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर श्री नारायण वाडकर तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक श्री मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता कथ्थक नृत्याच्या सुंदर सादरीकरणातून करण्यात आली. अनर्थ कथक नर्तनालयाच्या सौ सिद्धी भोंगले कार्लेकर आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी सादर केलेली वीरवंदना प्रेक्षकांच्या मनात देशप्रेमाची भावना जागवून गेली. या सोहळ्यात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगावर आधारित ओडिसी नृत्य मिताली वराडकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलं. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेलं हे सादरीकरण ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा सुंदर संगम होतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाड्यातून त्यांच्या युक्तिपूर्ण शौर्याला मानवंदना देण्यात आली. या सन्मान सोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावना जय हिंद गुंजत होतं. याच मंचावर कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपटाचे दिग्दर्शक श्री विजय कलमकर तसंच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू आणि सुवर्णपदक विजेते श्री महादेव समजिस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची शिकवण आचरणात आणण्याचा संदेश देत देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना वंदन करून या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली.
वंदे मातरमच्या राष्ट्रगानाने कार्यक्रमाची समाप्ती झाली. भारतोत्सव द सोल ऑफ इंडिया हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प, देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली, बलिदानाला आणि एक जागरण प्रत्येक भारतीयांच्या मनातील पराक्रमाला. सौ वैशाली भिडे बर्वे यांचा संपर्क क्रमांक आहे 98 20 38 21 17. बांबूंच्या वस्तूंना अधिक मागणी. आजकाल कुणालाही काही प्रेझेंट द्यायचा असेल किंवा लग्न समारंभात आठवण भेट द्यायची असेल तर त्यासाठी इको फ्रेंडली वस्तूंची निवड केली जाते. शक्यतो प्लास्टिकच्या गोष्टी न वापरण्याकडे कल असतो. म्हणजे अगदी एखाद्या सभा समारंभात येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना द्यायचा पुष्पगुच्छ ही इको फ्रेंडली असावा याकडे लक्ष दिलं जातं आणि मग त्यासाठी बांबूंच्या वस्तूंचाही विचार केला जातो. आज सपनाताई बोरेवार यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी बनवलेल्या बांबूंच्या वस्तूंचा मागोवा त्यांनी कसा घेतला त्याची माहिती मिळाली. सपनाताईंनी आपल्या करिअरमध्ये अनेक गोष्टी केल्या. मुळात त्या फॅशन डिझायनिंग शिकल्या होत्या, म्हणून त्यांनी गडचिरोली सारख्या ठिकाणी बुटीक सुरू केलं. ब्लाऊजच्या अनेक फॅशन बनवल्या आणि चक्क धाडस करून एक फॅशन शो सुद्धा केला. बुटीक चालू होतं, पण त्यांनी मुलीला मोठं करण्यासाठी बुटीक बंद केलं, कारण त्यांच्याऐवजी कोणी बुटीक चालू शकेल असे घरी नव्हते. कोरोनाच्या काळात कामच बंद होण्याची वेळ आली तेव्हा सपनाताई घरातूनच केक बनवून विक्री करत असत. मुलगी 11वी 12वीला असताना सपनाताई पण तिच्यासोबत नागपूरला राहत होत्या. बेकिंगच्या ऑर्डर घरी राहूनच मिळत होत्या. यातून आपल्याकडे विक्री करण्याचं कौशल्य आहे याची त्यांना खात्री पटली. मध्यंतरीच्या काळात ॲक्सिडेंट झाला. त्या जवळजवळ वर्षभर बेडवरच होत्या. नागपूरला असताना त्यांची एका बांबूच्या सुंदर वस्तू बनवणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली आणि त्याच वेळी त्यांना इको फ्रेंडली वस्तू प्रेझेंट देण्यासाठी हवी होती. ती त्यांनी त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर याच वस्तूचं मार्केटिंग सुरू केलं. त्यावेळी MSMAच्या डायरेक्टरनी अनेक क्लायंटही दिले. त्यानंतर सपनाताईंनी महिलांना एकत्र करून बचत गट तयार केला. या गटाचं नाव वसुंधरा बचत गट असं दिलं. ते नाव त्यांच्या गुरूंची आठवण करून देणार आहे. या गटाला त्यांनी 1.5 लाखाचं लोन घेऊन बांबूच्या वस्तू तयार करायला सुरुवात केली आणि त्यांनी दिल्लीला प्रदर्शनासाठी स्टॉल घेतला. वसुंधरा बचत गटातर्फे बांबूच्या वस्तूंची विक्री केली. त्या दिल्लीच्या स्टॉलवर उत्तम विक्री झाली. ते साल होतं 2023. त्यानंतर फॉरेस्ट विभागानं सपनाताईंना 2 एकर जागा दिली. त्याचवेळी वसुंधरा गटाला खूप मोठी ऑर्डर मिळाली. त्यांना ट्री गार्ड बनवायचे होते. मग ताईंनी अनेक लोकांना कामाला लावलं. यातून खेड्यात काम करणारे लोक गरीब असले तरी त्यांच्यामध्ये कलागुण होते. अशा लोकांना खूप चांगलं काम दिलं. बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू बनतात, पण त्यामध्ये फुलांचा बुके हा विशेष आहे. तो लोकांना आवडणार आहे. हे बुके ₹150 पासून ₹1000 पर्यंत किमतीचे असतात. हे बुके परदेशातही आवडतात आणि मागणीही आहे. बांबूच्या वस्तूंसोबतच सपनाताई जंगलातील औषधी वस्तूंची विक्री करायलाही तयार करत आहेत.
त्यांनी असंही म्हटलं की या बांबूच्या गोष्टींच्या उत्पादनात खेडेगावातील अनेक लोकांना काम देता येतं, यामुळे एक वेगळंच समाधान मिळतं असं त्या मनापासून सांगतात. यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलं. ते म्हणजे एका वयस्कर जोडप्याला ताईंकडे काम मिळालं. अगदी नियमित मजुरीचे पैसे मिळाले. त्यांनी भाऊक होऊन आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, आम्ही नवरा बायको दोघं काम करतो. तुमच्याकडे वेळेवर पैसे मिळतात. त्यात आम्ही घराचं भाडं देऊ शकतो आणि पोटभर जेवू सुद्धा शकतो. अशा अनेकांच्या आशीर्वादातून सपनाताईंचं काम नियमित चालू राहणार यात शंका नाही. भविष्यात त्यांना 5,000 लोकांना रोजगार देण्याची महत्वाकांक्षा आहे. त्यांचे स्वप्नही पूर्ण होईल असं नक्कीच वाटतं. सपना बोरेवार यांचा संपर्क क्रमांक आहे 70 83 32 74 21. लेखन सौ शैला गोखले. पंचतारांकित क्लिप. मोठ्यांचं अनुकरण करत आपण सगळेच मोठे होतो, पण काही जण त्यातून उद्योजकही बनतात. त्यांनी आईकडून घेतलेलं प्रशिक्षण आजूबाजूच्या महिलांनाही शिकवलं. याबरोबरच आजूबाजूला अगदी गरीब घरच्या बायकांनाही त्यांनी शिकवलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. म्हणूनच आज त्यांची मुलं PhD वगैरे शिकलेली आहेत. अशा प्रकारे खूप मोठं सामाजिक काम त्या करत होत्या. सुनीता यांचे वडीलही त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे. त्यांना सांगायचे की तू असं काहीतरी काम कर ज्यामुळे तुझी स्वतःची एक वेगळी ओळख असेल. नंतर 1977 साली सुनीता यांचं लग्न झालं. त्या नाशिकला राहायला गेल्या. लग्नानंतरही त्यांनी घरच्या घरी थोडाफार उद्योग चालू केला. घर संसार सांभाळून साड्या एम्ब्रॉयडरी करून देणं, कपडे शिवून देणं वगैरे. एक दिवस त्यांनी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली एका गारमेंटची. काय आहे ते गारमेंट ते पाहायची त्यांना उत्सुकता होती. देशपांडे काकूंनी तिथे नोकरीसाठी अर्ज केला. त्यांना इंटरव्ह्यूसाठी फोन आला. त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि त्यांना नोकरी मिळाली, तीही वयाच्या 40व्या वर्षी. घरच्या सर्वांना आश्चर्य वाटलं. तिथे देशपांडे काकूंनी पाहिलं की मोठ्या प्रमाणावर रजया, गाऊन, ड्रेसेस तयार केले जातात. रजया देशपांडे काकू घरी शिवत होत्या. एक दिवस त्यांच्या डोक्यात विचार आला की साड्यांच्या रजया शिवल्या तर. एका बाईंना देशपांडे काकूंनी त्या साड्यांची रजई शिवली आणि दिली. ती मशीनमध्ये धुवून वापरायलाही सांगितली आणि त्यांना ती आवडली. अशा अनेक साड्यांच्या रजया शिवण्यातून या उद्योगाची वयाच्या 47व्या वर्षी 2002 साली सुरुवात झाली. एक दिवस एक बॅचलर काकूंकडे आला आणि त्याने सांगितलं की काकू, तुम्ही कापड आणून त्याच्या रजया का नाही शिवत? साड्यांच्या रजया आम्हाला नाही आवडत. अगदी खरं आहे हे पण. मग काकूंनी कापड आणून त्यांची रजई शिवून दिली आणि ती त्या मुलाला खूप आवडली. काकूंच्या मते कस्टमरला काय हवं, काय आवडतं त्याप्रमाणे रजया शिवायला हव्यात. मग पुढील 6 महिन्यात काकूंनी एक पॅटर्न सेट केला. बॉम्बे डाईंगचं नवं कापड घेऊन वेगवेगळ्या वयोगटासाठी डिझाईन्स बनवली. दादरच्या ग्राहक पेठेच्या लोकांनी एक दिवस देशपांडे काकूंना त्यांच्या प्रदर्शनात काकूंनी स्टॉल घ्यावा असं सांगितलं. काकूंनी पैसे ऐकून नाही म्हटलं, पण त्यांना आग्रह केला आणि काकूंच्या मुलांनीही त्यांना आग्रह केला आणि काकूंनी मग स्टॉल घ्यायचं ठरवलं. रजया बनवायला सुरुवात झाली. काकूंनी 2 टेलरची मदत घेतली. काकूंनी कटिंग करून ठेवलेल्या रजया न्यायचे आणि दुसऱ्या दिवशी शिवलेल्या रजया आणून द्यायचे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी एक टेम्पोवरून रजया नेल्या आणि सर्व विकल्या गेल्या. त्यानंतर त्या प्रदर्शनात सगळ्या शिवलेल्या रजया संपल्या आणि ज्यांना रजया घ्यायच्या होत्या त्यांची ऑर्डर नोंदवून घेतली आणि काही दिवसातच त्यांनी ऑर्डर पूर्ण केल्या. काकू आणि त्यांचे मिस्टर गेले. त्यांना कोकणे सरांनी हॉटेलमध्ये वापरतात त्या सर्व वस्तू काकूंसमोर ठेवल्या आणि विचारलं, तू अशा शिवून देशील का? अर्थातच काकू हो म्हणाल्या. 8 दिवसांचा वेळ मागून घेतला आणि सर्व सॅम्पल घेऊन गेल्या. पहिली 5 लाखांची ऑर्डर होती. काकूंनी 2 दिवसात त्यांना सर्व माल तयार करून दिला. अशा प्रकारे आपल्याला हॉटेल लाईनमध्ये पण काम करता येतं हे काकूंच्या लक्षात आलं. हा खूप मोठा टर्निंग पॉइंट होता काकूंच्या दृष्टीने. रजया करता करता आपण हॉटेल लाईनीतही काम करू शकतो असं त्यांना वाटलं आणि मग त्यालाही सुरुवात केली. सतत काहीतरी नवीन करत राहायचं हा ध्यास देशपांडे काकूंना होता. बोरिवलीच्या प्रदर्शनात काकूंनी स्लीपिंग बॅग्स बनवून नेल्या. त्यांनाही योग्य प्रतिसाद मिळाला. काकूंचे मिस्टर मिनलताईंना ओळखत होते म्हणून मग काकूंनी मिनलताईंबरोबर गोव्याला अनेक ठिकाणी प्रदर्शनात स्टॉल घेतला. गोव्याला गेले असता त्यांनी तिथली हॉटेल्स पाहिली आणि त्यांच्याही ऑर्डर्स काकूंना मिळू लागल्या. सुरुवातीला रजया वगैरे बनवायचं काम घरी करायच्या, पण नंतर जेव्हा बॉम्बे डाईंगच्या मॅनेजिंग डायरेक्टरची ओळख झाली तेव्हा त्यांनी काकूंना खूप मोठ्या प्रमाणावर माल तयार करण्यासाठी भिवंडी इथली कंपनी दाखवली. ते कापड, डिझाईन सर्व द्यायचे. प्रत्येक पीस प्रमाणे पैसे द्यायचे. अगदी पॅकिंग पर्यंत सर्व काम तिथे होतं. तिथे 50 मशीन्स असतात, तेवढेच टेलर असतात.
आपल्याला काहीच बघावं लागत नाही. काकूंनी त्यांच्या 2 टेलरनाही त्या कंपनीत जॉब मिळवून दिला. 2014 मध्ये नानावटी हॉस्पिटलचं सूर्या चाइल्ड हॉस्पिटल आहे, तिथली ऑर्डर्स काकूंना मिळाली. ते काम लिननचं होतं. काही डॉक्टरांनी त्यांची मुलाखत घेतली आणि काम दिलं. 2015-16 सालापासून काकूंनी प्रदर्शनात स्टॉल लावणं बंद केलं, पण घरून काम करणं चालू ठेवलं. एखाद्या नवीन हॉटेलचं काम मिळालं तर ते हॉटेल कुठे आहे, तिथे येणारे लोक कसे आहेत, त्यांची आर्थिक क्षमता किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या वस्तू बनवून देत. समुद्राकाठी हॉटेल असेल तर मातीचे, वाळूचे कण बूट, चप्पलला लागलेले असतात. त्याचे डाग पांढऱ्या बेडशीटवर पडू नयेत यासाठी कोणता रंग वापरा वगैरे सूचना देतात. गादीवर बेड रनर असते. रंगीत पट्टी ती केवळ शो म्हणून नसते, तर काही वेळ लोक बुटाचे पाय घेऊन झोपतात बेडवर, त्याचे डाग पडू नयेत म्हणून बेड रनर असतो. गोव्यातल्या एका हॉटेलमधील एक किस्सा काकूंनी सांगितला. तिथल्या मॅनेजरने काकूंना बोलावलं. तो त्यांना एका रूममध्ये घेऊन गेला. तिथे एक व्यक्ती एका खुर्चीवर बसली होती, लुंगी टी शर्ट घालून. त्यांच्या हातात फोन होता. मॅनेजरने सांगितलं, तुम्ही यांना डेमो द्या. ज्यांना डेमो दिला ते अक्कलकोटचे राजे होते. त्यांनी सगळं ऐकून काकींना सांगितलं की तुम्ही विशेष काम करत आहात, मला तुमचा अभिमान वाटतो. त्यांनी त्यांचा सत्कारही केला. अजून एक प्रसंग काकूंनी सांगितला. 14 नोव्हेंबर 2014ला दादरला प्रगती मैदानावर मिनलताईंबरोबर काकू गेल्या होत्या. लेडीज एंटरप्रेनर थीम गव्हर्नमेंटने राबवली होती. 20 जणांची त्यात निवड झाली होती. त्यात काकू होत्या. हॉलमध्ये सुरुवातीलाच काकूंचा स्टॉल होता कलरफुल रजयांचा. त्याचे उद्घाटन श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले होते. ते काकूंच्या स्टॉलवर आले. त्यांनी रजया खरेदी केल्या. याचा खूप आनंद झाला काकूंना. काकूंना मिळालेले अवॉर्ड्स: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस वर्ल्ड ॲज अ वुमन एंटरप्रेनर, सारा फाउंडेशन इन्स्पायरिंग वुमन्स टू बी अ एंटरप्रेनर, आदर्श प्रतिष्ठान. कोणताही उद्योग करायचा म्हटलं की त्यात चढ उतार असतातच. तशा अनेक प्रसंगांना काकूंनाही तोंड द्यावं लागलं. यासाठी घरच्यांनी खूप साथ दिली. 2008 सालापासून काकूंचा उद्योग खूप वाढलाय. तेव्हा त्यांच्या मिस्टरांनी VRS घेतली, नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ काकूंबरोबर होते. दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना पण त्यांचे व्याप सांभाळून जमेल तेव्हा जमेल तितकी मदत काकूंना करत आहेत. वयाच्या 47व्या वर्षी स्वतःचा उद्योग चालू करून आज 70व्या वर्षीही तितक्याच जोमाने काकू काम करत आहेत. पद्मा कराडे यांचा संपर्क क्रमांक आहे 92 23 26 20 29. अरे पण मी सांगते ना बाळा, नवा देश, नवे लोक, तिथे सगळं नवीन असणार. नाही नाही, आम्ही इथेच थांबतो. आई, तुम्ही दोघं आधी इथे या तर, आणि तुम्हाला समजा नाही आवडलं तर मग परत जा. आणि तुम्ही दोघं इथे आलात तर हे घर सुद्धा आपल्या घरासारखं वाटेल. ठरलं तर मग आम्ही तिकडे येऊ आणि मगच ठरवू इकडे परत यायचं की तिकडेच राहायचं. ओके? नाही. हो, ठरलं ठरलं ठरलं. या 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 कसं वाटलं? वा, तो महाल केलाय सगळं. बाबा, सगळी घरं अशीच असतात. अरे काय रे, तिकडे डॉक्टर पाटील ते इकडनं कुठे राहतात रे? किती लांब? त्यांचं घर इथून 2 तासावर आहे. म्हटलं होतं ना, हे घरही आपल्या घरासारखंच वाटेल. हेम अगरबत्ती, सुगंध नात्यांचा. बाह्यरूप खुलवणारी उद्योगिनी. मानवाच्या 3 मूलभूत गरजांपैकी वस्त्र ही सर्वात महत्वाची गरज आहे. आणि ती आता केवळ गरज न राहता तिला फॅशन, स्टेटस, परंपरा याचं स्वरूप प्राप्त झालंय. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे धारण केले जातात. त्यामुळे आपल्याकडे कापड आणि कपडे उद्योगात मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू असते. कापडाचा प्रकार, त्यावर केलेलं काम, वापरलेलं साहित्य यानुसार कपड्याची किंमत ठरत असते आणि तीही काही हजारांपासून लाखोंच्या घरात असते. काही वेळा फारच थोड्या काळासाठी असे महागडे पोशाख आवश्यक असतात. त्यामुळे वापर आणि किंमत याचा मेळ बसत नाही. अशा वेळी असा पोशाख काही काळापुरता वापरायला मिळाला
तर पैशांचा अपव्यय टळतो. हीच गरज लक्षात घेऊन नाशिकच्या नेहा नंदकुमार पाटील यांनी पोशाख भाड्याने देण्याचा इव्हॉनिक आउटफिट रेंटल हा व्यवसाय सुरू केला. नाशिकच्या रहिवासी असणाऱ्या नेहाताईंचं या संबंधी शिक्षण झालंय. त्या सुरुवातीला मुंबईत बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या स्टायलिंगचं काम करत असत. पुढे कोविड काळात त्या घरी होत्या. त्या काळाची गरज म्हणून तेव्हा थोडक्यात जास्त काही सुविधा उपलब्ध नसताना लग्न लावली जात होती. अशा वेळी सर्व बंद असल्याने दुकानातून लग्नाचे नवीन कपडे खरेदी करणं किंवा शिवून घेणं शक्य नव्हतं. यावेळी नेहाताईंकडे काही प्रमाणात कपडे तयार होते. तसंच त्यांच्या कामामुळे ओळखीचे झालेले काही फॅशन डिझायनर देखील होते. मग ज्यांना हवे आहेत त्यांना असं लग्न समारंभासाठी उत्तम प्रकारचे पोशाख त्यांनी उपलब्ध करून दिले आणि तेव्हाच त्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली. सुरुवातीला घरातूनच त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. नाशिक सारख्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे, कोणत्या डिझाईनचे, रंगाचे कपडे वापरले जातील याचा नीट अभ्यास करून त्यांनी त्यानुसार ते उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. जोडीला लागणाऱ्या सर्व ॲक्सेसरीज पण त्या पुरवितात. वेळोवेळी बदलत असणारी फॅशन, त्यावेळी असणारे ट्रेंड हे सर्व पाहता दरवेळी असलेल्या स्टॉकमध्ये त्यानुसार बदल करत राहावा लागतो. लोकांना काय जास्त आवडेल याची माहिती असावी लागते. थोडक्यात काय तर या व्यवसायात ठराविक काळानंतर नाविन्य येत असतं. ते लक्षात घेऊन आपल्याकडील पोशाख त्यानुसार तयार ठेवावे लागतात. या व्यवसायात गुंतवणूक तशी जास्त आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी स्वतःची आधी कामं करून केलेली बचत वापरली. बाहेरून कोणतेही आर्थिक सहाय्य न घेता त्यांनी हा व्यवसाय उभा केला. वडिलांचीही आर्थिक मदत झाल्याचं त्या सांगतात. केवळ समारंभाचे नाही तर वेगवेगळ्या शूटसाठी पण त्या कपडे पुरवतात. फक्त नाशिक पुरताच त्यांचं काम नसून बाहेरील ठिकाणीही त्या कुरिअर मार्फत पोशाख पोहोचवतात. कपड्यांच्या किमती इतके डिपॉझिट भरून कपडे बुक करून ते भाड्याने घेता येतात. किती काळासाठी, किती वेळ वापरणार यानुसार त्या वेळेच्या भाड्यामध्ये फरक असतो. शूटिंगसाठी काही तासांपुरता कमी भाडे असते. लग्न समारंभासाठी वापर जास्त वेळ असल्यानं भाडं जास्त असतं. आता त्यांच्या या व्यवसायाची माहिती अनेकांना झाली आहे. सोशल मीडियावरून त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. रंगोलीसारख्या काही प्रदर्शनात देखील त्या भाग घेतात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप आता विस्तारलंय. स्वतःच्या मालकीच्या बुटीकमधून आता त्या हा व्यवसाय करतात. स्टोअर मॅनेजर, सेल्स पर्सन, वेगवेगळ्या डिझायनर अशी आता त्यांची एक मोठी टीम झाली. त्यांची व्यवसायाची व्याप्ती पण खूप वाढली आहे. सतत नवीन फॅशनप्रमाणे अपडेटेड राहणं हे त्यांच्या व्यवसायात खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांना वाटतं. त्यानुसार त्या सजग असतात. पुढील 6 महिन्यात कोणती फॅशन किंवा कोणता ट्रेंड येऊ शकेल हे सांगण्या इतपत त्यांचा अभ्यास असतो. शिक्षण आणि आधीच्या कामाचा अनुभव या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून त्यांनी आपला व्यवसाय यशस्वी केलाय. ग्राहकांच्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करूनही त्या पोशाख उपलब्ध करून देतात. त्यांचे वाढते ग्राहक ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. घरातूनही त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे. आधी माहेर आणि आता सासरची मंडळी त्यांना आवश्यक ती मदत, सहकार्य करतात. 6 वर्षांच्या काळात त्यांच्या व्यवसायाने गरुड भरारी घेतल्याची दखल टाइम्स ऑफ इंडिया नाशिकने घेतली आणि त्यांच्या यशोगाथेचा लेख प्रसिद्ध केलाय. त्याचाही त्यांना जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग झाला. त्यांचे परदेशातही ग्राहक आहेत. थोडक्यात काय तर आपलं शिक्षण, अनुभव आणि समाजाची विशिष्ट गरज लक्षात घेऊन आपलं कार्यक्षेत्र निवडलं तर त्यात उत्तमरित्या यशस्वी होता येतं हे नेहाताईंच्या व्यवसायावरून स्पष्ट होतं. नेहा नंदकुमार पाटील. अनघा मोडक, अत्यंत हुशार, हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व. त्या पदवीधर झाल्या आहेत. रुपारेल महाविद्यालयात असताना अगदी थोडी तयारी करून त्यांनी उत्तम निवेदन केलं. ही त्यांच्या निवेदन कार्याची सुरुवात असंच म्हणावं लागेल. पदवीधर झाल्यानंतर डॉक्टरेट मिळवण्याचं ध्येय असतानाच डेंग्यूसारख्या आजाराची त्या शिकार झाल्या. त्यात त्यांना डोळ्यांनी दिसणंच बंद झालं. त्या आजारात त्यांच्या गुरूंच्या एका वाक्याने त्यांचे पुढील मार्ग मोकळे झाले. गुरूंनी म्हटलं, बाळा, बाहेरचं खूप पाहिलंस, आता स्वतःमध्ये डोकावायला लाग. दिसत नाही म्हणून निराशा, त्रागा, चिडचिड सुरू झाली. कमलेश भडकमकर, संगीत संयोजक आणि आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांनी तिच्यावर विश्वास दाखवला आणि उभं राहण्याचं बळ दिलं. त्याबरोबरच तिने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्यांच्यावर कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. तिचे मित्रमंडळी, स्नेही हे तिच्यासाठी वाचन करतात. ती आपल्याला आत्मविश्वासाचं बळ मिनलताईंनी दिलं हे आवर्जून सांगते. त्यावेळी आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये
चर्चगेटला जाण्याचा प्रवास ती आत्मविश्वासाने करू लागली. कोरोना काळात सगळं बंद असताना तिने तिच्या आईच्या केटरिंग व्यवसायात मदत केली. ऑनलाईन संवाद शाळा सुरू केली. या कार्यक्रमातून देश परदेशातील मंडळींना तिने मार्गदर्शन केलं. तिला तरुण तेजांकित हा पु ल देशपांडे युवा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच अनेक मान्यवरांनी तिचं कौतुक केलं आहे. भाग्यश्री पाटील या TJX ॲग्रीवर्ल्ड आणि गोडमार्कर वुमन एम्पॉवरमेंट या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्या म्हणतात की घरातील कोणीच व्यवसायात नसेल तर व्यवसाय यशस्वी करणं तसं सोपं नाही. त्यांनी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यातून त्या 2 गोष्टी मुख्यत्वे करून शिकल्या. एक म्हणजे यशस्वी होण्याच्या संधी शोधणं आणि यश मिळेल असं उत्तम नियोजन करणं हे होय. त्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान संस्थेशी जोडलेल्या आहेत. महिला उत्तम उद्योजक होऊ शकतात कारण त्यासाठी लागणारे गुण त्यांच्याकडे मुळातच असतात यावर त्यांचा विश्वास आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट रोमिफ इंडिया या संस्थेच्या त्या कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. ऑर्गॅनिक फार्मिंग संबंधी शेतकऱ्यांमध्ये जाणीव निर्माण करून तशी शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतात. आरोग्य आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत शेती करण्यावर त्या भर देतात. यातूनच नियमित राहणारं यश मिळेलच असा त्यांना विश्वास वाटतो. कविता ढवळे, शिक्षण 10वी. महाराष्ट्र महामंडळातर्फे त्यांनी पैठणी विणकामाचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी 2003 ते 2006 पर्यंत पैठणीमध्ये निरनिराळ्या डिझाईन्स विणण्याचं काम केलं. यामध्ये अजंट लोटस, वेलफुल, असावली यांचा समावेश आहे. त्यांना महाराष्ट्र मंडळातर्फे रोख रकमेचं पारितोषिकही मिळालेलं आहे. 2007 मध्ये त्यांनी 60 महिलांना पैठणी विणण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यांना महाराष्ट्र मंडळातर्फे प्रशिक्षकाचं काम देण्यात आलं आहे. त्यांनी WSC मार्फत काही महिलांना प्रशिक्षण दिलं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आहे. त्यांच्या कामाचं कौतुक प्रधानमंत्रींनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात केलेलं आहे. त्यांना जनप्रेरणा शिखर पुरस्कार मिळाला आहे. 2026 साली प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पाहुणे म्हणून राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रित केलं होतं. त्या असंही म्हणतात की या पैठणी विणण्याच्या कामामुळेच मी मुलाला आणि मुलीला उत्तम शिक्षण देऊ शकले. या वाटचालीत मराठी पैठणी केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी यांचाही वाटा आहे. त्यांनी आता 15 महिलांना रोजगारही दिलाय. रंजिता संदेश पै, एज्युकेशन क्वालिफिकेशन्स एम फार्म, मास्टर ऑफ फार्मसी अँड रिसर्च, गोवा युनिव्हर्सिटी. MSW, मास्टर ऑफ सोशल वर्क, IGNOU विथ फर्स्ट क्लास. रिस्पॉन्सिबिलिटीज: चेअरपर्सन ॲट गोवा स्टेट कमिशन फॉर वुमन, मार्च 2023, मार्च 2026. Ex-member of National Council of Senior Citizens by Ministry of Social Justice and Empowerment, Delhi. 2020 present. Secretary at Kalangan, Center for Performing Arts, Margo. 2017 present. पत्रकार दीपा कदम यांचा परिचय. दीपा कदम या दैनिक सकाळच्या प्रतिनिधी म्हणून 2005 पासून कार्यरत आहेत. दीपा यांनी माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर दैनिक बेळगाव तरुण भारतमधून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर दैनिक महानगर, युनिक फीचर्स तसंच साप्ताहिक महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं आहे. पत्रकार म्हणून काम करत असताना दीपा कदम या प्रामुख्याने राजकीय, सामाजिक तसंच प्रशासनिक विषयांवर लिखाण करत असतात. मुंबईतील शहरी जीवन, शहरातील समस्या याशिवाय सामाजिक समस्या, कायदा आणि सुव्यवस्था या विषयांवर सखोल लेख, विश्लेषण त्यांनी केलं आहे. दीपा कदम यांनी 2008 ते 2012 दरम्यान दैनिक सकाळच्या नवी दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम केलं असून त्यांनी दिल्लीतून लोकसभा आणि राज्यसभेचं वार्तांकन केलं आहे. पत्रकार म्हणून कार्यरत असताना दीपा कदम यांनी समाजातील वंचित वर्ग, कामगार वर्ग, कष्टकरी महिला, ग्रामीण, शेतकरी यांचे अनेक प्रश्न लिखाणातून मांडले आहेत.
2002 साली त्यांनी संपूर्ण कोकणचा दौरा करून 21व्या शतकात सुद्धा कोकणातील घरांमध्ये कशा प्रकारे जातीप्रथा पाळली जाते याचं भीषण चित्रण करणारी मालिका लिहिली होती. या रिपोर्टबाबत त्यावेळी विधानसभेत चर्चा झाली होती. त्यांच्या लिखाणाचा धागा पकडून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अभ्यासकांनी कोकणात जाऊन सखोल अभ्यास केला होता. नंदुरबार जिल्ह्यात कडक उन्हात दिवसरात्र मिरच्या वाळवण्याचं काम करणाऱ्या महिलांच्या वेदनांना त्यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली होती. राज्याच्या सीमा भागातील नागरिकांच्या व्यथांवर सकाळने केलेल्या मालिकेमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशला लागून असलेल्या नक्षलग्रस्त भागांवर मालिका लिहिली होती. 2017 साली दुष्काळाने होरपळणारा संपूर्ण मराठवाडा फिरून तिथले शेतकरी, शेतमजूर, महिला कामगार यांच्याशी बोलून दुष्काळाचं दाहक वास्तव आपल्या लिखाणातून मांडलं होतं. निवडणूक आणि राजकारण हा दीपा कदम यांचा आवडता विषय. मंत्रालय प्रतिनिधी म्हणून त्या केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या गावाखेड्यात जाऊन सर्वसामान्यांना भेटून जमिनीवरचा कानोसा घेऊन वास्तविक राजकीय परिस्थिती मांडण्यावर त्यांचा विश्वास आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी त्यांनी विदर्भापासून तळ कोकणापर्यंत अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न असो, यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या व्यथा, पांढरकवडा जवळील झरी जामणी इथल्या कुमारी मातांचं शोषण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा प्रश्न, हे सर्व विषय त्यांनी आपल्या लेखनातून सडेतोड मांडले आहेत. दीपा कदम या मूळ मुंबईकर असल्याने गिरणगाव तसंच मुंबईतील जनजीवन यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. जुन्या आणि बदलत्या मुंबईवरील सकाळमधील त्यांचा रंग मुंबईचे हा स्तंभ वाखाणला गेला होता. राजकीय पत्रकारिता करत असताना दीपा कदम यांनी राज्यातील आणि देशातील अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसंच नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. दैनिक सकाळमध्ये दर सोमवारी मुंबई वार्तापत्र हे साप्ताहिक सदर त्या लिहितात. या सदरात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा सखोल आणि संदर्भासहित आढावा आणि भाष्य असतं. दीपा कदम या नवी दिल्लीतील नेटवर्क ऑफ वुमन इन इंडिया तसंच इंडियन वुमन्स प्रेस कॉर्पच्या सदस्य आहेत. सुरेखा वाळके, संचालक, हॉटेल चैतन्य. माझी आजी, आई घरात एखाद्या मुलीचं लग्न ठरलं तर तिला पहिला सल्ला असा द्यायचा की सासरच्यांना खुश ठेवायचं असेल तर तो मार्ग मुखातून पोटात जातो, त्यामुळे चविष्ट खाऊ घाल, तू अर्धी लढाई जिंकशील. ज्या स्त्रियांच्या हाताला चव असते त्या घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही चविष्ट पदार्थ खायला घालतात आणि त्यांचे आशीर्वाद त्यांना आपसुकच मिळतात असं त्या सांगायच्या. अशाच हाताला चव असणाऱ्या सुरेखा वाळके यांचा मालवणमधील एक गृहिणी ते शिवाजी पार्क, दादर, अंधेरी यासारख्या ठिकाणी अस्सल मालवणी जेवणाची रेस्टॉरंटची चेन तयार करण्यापर्यंतचा प्रवास खुमासदार आहे. मालवणमध्ये राहत असताना त्यांनी घरगुती स्वरूपात मालवणी पदार्थ तसंच फिश हाताने बनवून त्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली होती. त्या प्रत्येक पदार्थाचा मसाला स्वतः घरी बनवत असत. कोकणातलं पाणी, चूल, भांडी आणि त्यांच्या हाताला असलेली चव यामुळे त्यांचे पदार्थ लोकप्रिय होऊ लागले आणि मग त्यांनी मालवणमध्ये हॉटेल चैतन्य सुरू केलं. मालवणला येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर हॉटेलमध्ये गर्दी करू लागले. त्यांची लोकप्रियता वाढू लागली. तरीही मुंबईत येऊन आपण उद्योजिका होऊ असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. परंतु घरच्या काही परिस्थितीमुळे त्या उद्योग व्यवसायाकडे वळल्या आणि 2010 साली त्यांनी दादर इथे सुरुवातीला घरगुती स्वरूपात आणि नंतर हॉटेल चैतन्य सुरू केलं. आज दादर भागात खरेदीसाठी येणारा मालवणी माणूस आणि इतरही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस चैतन्यमध्ये खाल्ल्याशिवाय जात नाही. 1990 सालापासून 33 वर्ष त्या केटरिंगच्या व्यवसायात आहेत. चैतन्य हॉटेलमध्ये आज अर्धा तास वेटिंग असतं. शनिवार रविवार तर रांगा लागतात, कारण अस्सल मालवणी या ठिकाणी खायला मिळतं. दर्जा राखण्यासाठी सुरेखाताईंनी कोणतीही ऍडजस्टमेंट कधीही केलेली नाही आणि आजही त्या करत नाहीत. सुरुवातीला मालवणच्या पदार्थांची चव येण्यासाठी त्यांनी मालवणवरून पाणी देखील आणलं होतं. नंतर पाणी आणणं प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे
जड पाणी बनवायला देखील त्यांनी सुरुवात केली होती. थोडक्यात काय तर पाण्यापासून ते मसाल्यापासून मालवणी हवं असा त्यांचा कटाक्ष. त्या मालवणमधूनच मासे मागवतात. मालवणहून आलेले नारळ 12 महिने वापरतात. मालवणी जेवण म्हटलं की कोकम सार हे लागतंच. सुरेखाताई सांगतात की आज मुंबईत अनेक मालवणी रेस्टॉरंट झाली आहेत, परंतु 99% रेस्टॉरंटमध्ये कोकमचं आगळ वापरलं जातं. आम्ही मात्र खास मालवणमध्येच तयार केलेली आमसुला आणून कोकम सार करतो. त्यांच्या हॉटेलमध्ये कोकम सार एकदा प्यायलेला माणूस त्याची चव कधीच विसरू शकत नाही. सुरेखाताईंशी बोलताना जाणवत होतं की त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वही अतिशय सौम्य, समाधानी, शांत आहे. आणि कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी उद्योजकाच्या डोक्यावर बर्फ, तोंडावर साखर हवी असं म्हटलं जातं. या म्हणीवर सुरेखाताई पुरेपूर उतरतात. व्यवसायात आपल्या बरोबरचे सहकारी, कर्मचारी यांचा देखील खूप मोठा वाटा असतो आणि म्हणूनच उद्योग जेव्हा यशस्वी होतो तेव्हा केवळ उद्योजकच यशस्वी होत नाही, तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देखील यशाकडे नेलं तर कर्मचारी देखील मनापासून काम करतात आणि तेच उद्योगाला पुढेही घेऊन जात असतात. त्यामुळे सुरेखाताईंकडे सर्व कर्मचारी अतिशय समाधानाने आणि आनंदाने काम करताना आपल्याला दिसतात. सुरेखाताईंचं असं म्हणणं आहे की पदार्थ करत असताना देखील तो करणाऱ्याची भावना शुद्ध आणि आनंदी असावी. त्यामुळे हॉटेलच्या किचनमध्ये कोणीही भांडायचं नाही असा एक नियम त्यांनी केलाय. यांनी आनंदात, शांततेत केलेला स्वयंपाकही अधिक रुचकर लागतो असं त्या खात्रीपूर्वक सांगतात. कोणाचेही वाद होत असतील तर ते त्यांनी बाहेर जाऊन सोडवावे, परंतु स्वयंपाकघरात भांडायचं नाही असा त्यांच्याकडे अलिखित नियम आहे. इतका ग्राहकांचा विचार केल्यामुळेच केवळ 14 वर्षात त्यांची मुंबईमध्ये 3 रेस्टॉरंटची चेन तयार झाली. हॉटेल चैतन्य, कोहिनूर स्क्वेअर इथे कोस्ट अँड ब्लूम आणि अंधेरी जुहू इथे हॉटेल चैतन्य, तसंच मालवणचं हॉटेल चैतन्य अशा 4 हॉटेलमध्ये हजारो ग्राहक जेवून तृप्तीचा ढेकर देऊन गेले आहेत आणि प्रत्येक ग्राहक हा त्यांच्याकडे रिपीट ग्राहक होतो. इतर कामांसाठी HR, मार्केटिंग, सोशल मीडिया हे सर्व विभाग हाताळणारे कर्मचारी त्यांच्याकडे आहेत. त्यांचं म्हणणं हेच आहे, आपण अस्सल मालवणी रेस्टॉरंट चालवत आहोत, त्यामुळे अस्सल मालवणी जेवणच द्यायचं, त्यात सरमिसळ करायची नाही. तरीही थोडं युनिक करत ग्राहकांना नवनवीन खाद्यपदार्थ द्यायचे, तरच ग्राहक पुन्हा नव्याने काहीतरी अनुभवू शकतो असं सुरेखाताई मानतात. सुरेखाताईंनी बोलत असताना सहज एक उदाहरण दिलं. कोथिंबीर वडी हा आपला मराठमोळा पदार्थ सर्वच मराठमोळ्या हॉटेलमध्ये मिळतो, परंतु त्यांनी त्याच पिठाला गुंडाळे करून पास्त्यासारखा आकार देऊन तळला आणि कोथिंबीर रोल या नावाने तो पदार्थ त्या हॉटेलमध्ये ठेवला आणि त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुरेखाताई मानतात की हल्लीच्या तरुण पिढीला नाविन्याची ओढ असते, त्यामुळे पारंपरिक कोथिंबीर वडीऐवजी तरुण वर्ग अशा तऱ्हेने केलेलं फ्युजन आवडीने खातो. आज त्यांच्याकडे जवळजवळ 300 स्टाफ काम करत आहे. दादरमधील पहिलं हॉटेल चैतन्य सुरू झाल्यापासून लगेचच त्याला उत्तम प्रतिसाद मिळून ते नफ्यामध्ये चालत होतं. तरी सुद्धा दुसरं हॉटेल काढण्याची त्यांनी घाई केली नाही, कारण घाईघाईने धंदा वाढवण्यापेक्षा आहे तोच धंदा आधी सेटल करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला तर पुढील धंद्यालाही ग्राहक शोधावे लागत नाहीत. नाव शोधत शोधत ग्राहक खायला येतात असं त्या म्हणतात. दादरच्या चैतन्याची शाखा अंधेरी, जुहू इथे सुरू झाल्याबरोबर त्या ठिकाणीही अस्सल मालवणी पदार्थ जेवायला रांग लागत आहे असं त्या अभिमानाने सांगतात. धंद्यात पैसा तर मिळतच असतो, पण ग्राहकांचं समाधान, विश्वास आणि दर्जा खूप महत्वाचा असतो. तो मिळाला की पुढचं काम सोपं असतं असा सल्लाही त्या देतात. नमस्कार. आज आपण आपल्या आद्या क्रिएशनविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत. 2021 पासून सुरू झालेला हा प्रवास आज आता 2026मध्ये जवळजवळ 60 प्रोडक्टपर्यंत येऊन पोचलेला आहे. खणाच्या तोरणापासून ह्याची सुरुवात झाली, मग आपण हळूहळू आपले प्रोडक्ट रेंज वाढवत गेलो. त्याच्यामध्ये धारवाडी खणाबरोबर आपण पैठणी इंट्रोड्यूस करत गेलो. पैठणीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण यूज करत गेलो आणि त्याला मागणी वाढत गेली.
अशा प्रकारे झालेला हा प्रवास नंतर एक्झिबिशन्समध्ये आला. आपलं पहिलं एक्झिबिशन पुण्यामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिनलताईंची ओळख झाली. मिनलताईंनी आपल्याला भारतातच नाही तर विदेशातही खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. थायलंड, मॉरिशस याच्यामध्ये गेलो, तिथे प्रदर्शनं लावली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रोडक्ट्सना तिथे देखील तेवढीच डिमांड आली जेवढी डिमांड आपल्याला आपल्या भारतामध्ये मिळाली. हळूहळू चालू झालेल्या या प्रवासामध्ये लोक जोडत गेली, वेंडर्स मिळत गेले आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की आद्या क्रिएशनचा हा प्रवास आता जगभर चाललेला आहे. मॉरिशसमध्ये आपण 2 यशस्वी एक्झिबिशन्स केली, थायलंडमध्ये आपण 2 यशस्वी एक्झिबिशन्स केली. दोन्ही ठिकाणी आपल्याला आपले वेंडर्स मिळाले आणि त्यांच्या थ्रू आपला बिझनेस चालू झाला. आणि खूप छान वाटतं की ज्यावेळेस तुमच्या प्रोडक्ट्सना तिकडनं मागणी येते आणि सातत्याने ही मागणी वाढत राहते. अशा या प्रवासामध्ये जशी माणसं जोडत गेली, त्यांचं प्रेम मिळत गेलं, हेच प्रेम सातत्याने मिळत राहो. आद्या क्रिएशनची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत, तुमची साथ आम्हाला मिळत राहू देत आणि तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करत राहू. डॉक्टर राज सातपुते, संचालक जोविस हॉस्पिटल ऑफ आयुर्वेदा, मुंबई, दुबई. सहसंस्थापक प्रगामी वेलनेस द अनसीन क्युअर या पुस्तकाचे लेखक. अत्यंत गंभीर आणि बऱ्या न होणाऱ्या रोगांचे विशेषज्ञ. भारतभर पसरलेल्या अत्यंत तज्ज्ञ सहाय्यकांच्या टीमच्या माध्यमातून 50हून अधिक देशांमध्ये रुग्णांवर उपचार. दरवर्षी 25,000हून अधिक रुग्णांवर उपचार. रोज 100हून अधिक OPD, 1 लाखाहून अधिक अत्यंत आव्हानात्मक अशा त्वचा रोगांवर उपचार. डॉक्टर राज यांनी संयुक्त अरब अमिरातीतून MOH आणि DHA या पदव्या मिळवल्या. आज दुबईमध्ये एक अत्यंत नामांकित परवानाधारक आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. दर आठवड्याला त्यांच्या OPDमध्ये युरोप, आफ्रिका, फिलिपाईन्स, बांगलादेश आदी एकूण 100हून अधिक देशांचे रुग्ण शुद्ध आयुर्वेदिक उपचारासाठी येतात. आरोग्याच्या कोणत्याही समस्येबाबत अत्यंत क्रांतिकारी असा तोडगा काढून त्या रुग्णांना बरं करणं आणि हे स्वास्थ्य कायमस्वरूपी टिकावं म्हणून त्यांच्या मानसिकतेतून मूलगामी बदल घडवून आणणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पंचकर्माला त्यांनी दिलेलं आधुनिक स्वरूप. रुग्णांना आयुर्वेदाचा अवलंब करणं सोपं व्हावं असा त्यांचा कायमच प्रयत्न राहिला आहे आणि म्हणून अनेक कलाकार, गायक, उद्योजक, आध्यात्मिक गुरु यांच्याकडे उपचारासाठी जोविसमध्ये येताना दिसतात. हे सगळे अत्यंत व्यस्त असणारे नामवंत त्यांच्या दगदगीच्या वेळापत्रकातून वेळ काढून आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांचं स्वास्थ्य राखताना बघितलं की हेच सिद्ध होतं की आयुर्वेद अधिक सोपा आणि सुंदर केला तर प्रत्येकजण त्याचा लाभ घेऊ शकेल. बदल घडवून आणण्याच्या आणि प्रत्येकाच्या हृदयात आयुर्वेदाला स्थान देण्याच्या जिद्दीने टीम जोविस काम करते. किसानों के सर्वांगीण विकास एवं समृद्धि हेतु माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार की एक नई पहल यूरिया गोल्ड. यूरिया गोल्ड 17% सल्फर युक्त यूरिया है. भारतीय मिट्टी में सल्फर की कमी पाई गई है जिसकी पूर्ति यूरिया गोल्ड करता है. ये नवीनतम आविष्कार लंबे समय तक पोषण देने वाला उर्वरक है. कम मात्रा में ज्यादा असर, यही है यूरिया गोल्ड की खासियत. ये किसानों के लिए एक वरदान है और इससे उनके मुनाफे में वृद्धि होगी. भारत सरकार का विश्वास, समृद्ध किसान, समृद्ध भारत. अब आया भारत यूरिया गोल्ड, नाइट्रोजन के साथ सल्फर का जोड़. जमीन की रक्षा, खुशहाल किसान, कम मात्रा में ज्यादा परिणाम. यूरिया गोल्ड. चलिए हम सब साथ बढ़ें समृद्धि की ओर, यूरिया गोल्ड के संग. यूरिया गोल्ड. श्रद्धांजली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना आम्ही उद्योगिनी परिवारातर्फे श्रद्धांजली.
अजितदादा हे उत्तम प्रशासक आणि माणसांना जोडणारे असे लोकनेते होते. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर होतेच, त्यासोबतच त्यांनी वित्तमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने राजकारणात एक अढळ स्थान बहाल केलं होतं. त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन विकासासाठी प्रत्येकाने सक्रिय राहणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आम्ही उद्योगिनी परिवारातर्फे मनःपूर्वक श्रद्धांजली.